तर मित्रांनो, आज आपण पोचलो डिलिव्हरी कंपनीच्या हबला, जिथून आपल्याला तो फेक प्रोडक्ट रिसीव्ह झाला होता. आणि तिथे पोहोचून आपल्याला समजला एक असा सीन. तर स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचा 100 डे चॅलेंज द 35 मध्ये. 4 वर्षानंतर आपल्याला बघायला भेटला एरियातील दिवाळी पहाटचा प्रोग्राम. सर्व कार्यक्रम बघून मित्रांबरोबर निघालो काटा रोडला फोटोशूटसाठी. मग मित्र लागले त्यांची एक अतरंगी पोस्ट द्यायला आणि लास्ट व्हिडिओ बनवून संपवला आपला फोटोशूट. मग मित्रांना घेऊन पोचलो डिलिव्हरी कंपनीच्या हबला, जिथून आपल्याला तो फेक प्रोडक्ट रिसीव्ह झाला होता. तिकडच्या मॅनेजरला जाऊन भेटलो आणि सांगितलं की आपल्याला तो फेक प्रोडक्ट कसा रिसीव्ह झाला होता. मग दिला त्यांना एक लेटर लिहून की नक्की आपण काय प्रोडक्ट ऑर्डर केला होता आणि आपल्याला काय रिसीव्ह झालं. मग त्यांनी आपल्याला समजवलं की फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या साईट जेन्युइन नसतात, तर तुम्ही तिथनं प्रोडक्ट ऑर्डर करू नका आणि तुमचा रिफंड 7 दिवसाच्या आत होईल, तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मग त्यांचा धन्यवाद करून आलो आपल्या स्टॉलवर आणि सुरू करून लागलो कस्टमरचे ऑर्डर्स बनवायला. मग आपल्या स्टॉलला भेट दिली एरियातील स्टंट मास्टर म्हणजेच आपला मित्र सनी चिल्ली यांनी. माझ्या हिशोबाने तुम्ही किमा पाव आणि कटलेट पाव फ्राय केलंच पाहिजे. मला स्वतःच ओपिनियन, व्हेरी टेस्टी गाईज, व्हेरी टेस्टी. थँक्यू विजय बाय, थँक्यू कालू, थँक्यू. एक नंबर बाय. आणि लास्ट कस्टमरची ऑर्डर बनवून केला आपला स्टॉल बंद. तर भेटूया डे 36 मध्ये. तर सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर आयडीला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.